श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आज माळींविषयी काही माहिती घेणार आहोत. 11 माळीच का जप करावा त्याविषयी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. मग तुमचे कुठलेही गुरु असो, स्वामी महाराज असो, दत्तगुरू असो किंवा साईबाबा असो, कुठलेही गुरु असो, पण त्यांच्या आपण 11 माळीच का जप करावा त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सांगते, एका माळीमध्ये 108च मणी का असतात. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 12 राशी आहेत आणि 9 ग्रह आहे. 12 गुणिले 9 108 होतात. म्हणून त्या माळीमध्ये 108 मणी असतात. म्हणजे त्या माळीमध्ये राशींचा सुद्धा समावेश येतो आणि ग्रहांचा सुद्धा समावेश येतो. 11 माळीच का कराव्या आणि 11 माळीचं महत्त्व काय आणि ह्या 11 माळी कोणाकोणाला समर्पित असतात तेच तुम्हाला सांगते आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. सर्वात आधी पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते. दुसरी माळ ही आपल्या आईंसाठी असते. तिसरी माळ ही आपल्या पित्यासाठी असते. चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते. आणि 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या काही 6 माळी आहेत त्या आपल्या काम, क्रोध, मोह, मत्सर यांच्यासाठी ह्या माळी असतात. जे सविस्तर बघायला गेलं तर 5वी माळ ही कामसाठी असते. 6वी माळ ही मोहासाठी असते. 7वी माळ ही क्रोधासाठी असते. 8वी माळ ही लोभासाठी असते. 9वी माळ ही मधसाठी असते आणि 10वी माळ ही मत्सासाठी असते. आणि 11वी माळ जी असते ती आपल्यासाठी असते, कारण आपलं स्थान हे शेवटी असतं. म्हणून आपल्याला 11 माळी कराव्या लागतात. बघा, कोणाकोणाला खूप देवदेव करतो पण त्यांचं काम मार्गी लागत नाही. कोणाला खूप पितृ असतो, त्यासाठी पितृदोषासाठी आपल्याला 4थी माळ असते. म्हणजे आपण 11 माळी करतो ना, त्यामध्ये पितरांची सुद्धा माळ जपली जाते. सर्वांमध्ये क्षण ऋतू हे असतातच, पण आपल्याला त्याचा त्याग करावा लागतो आणि त्याचा त्याग फक्त नामस्मरणानेच होतो. म्हणून आपल्याला 11 माळीच जप करावा लागतो. तुम्ही 11पेक्षा जास्ती माळ केल्या तरी चालेल, पण कमीत कमी 11 माळीच केल्या पाहिजे. माळ जपताना देखील आसन घेऊनच माळ जपावी. माळ जपताना देखील आपल्या नाकापासून तर आपल्या पोटापर्यंत ती माळ पाहिजे. माळ कधीही जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका. आता 11 माळीचे फायदे मी तुम्हाला सांगते. 11 माळी केल्याने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होतं. म्हणजे आपल्या घरातील ते क्लेश असतो तो कमी होतो. आपलं मन देखील प्रसन्न राहतं. ज्यांचं कोणाचं अभ्यासात मन लागत नाही त्यांनीसुद्धा 11 माळी करा, कारण 11 माळी केल्याने आपलं मन स्थिर होतं आणि एकाग्र व्हायला त्यात मदत होते. 11 माळी करताना आपलं मन स्थिर असावं. म्हणजे आपण 11 माळी करतोय ना, शेजार पाजाराशी बोलतोय असं करायचं नाही. माळ जप करताना आपलं मन त्या माळीकडेच असावं. आता त्यांच्याकडे माळ नाही, म्हणजे कोणी म्हणेल आमच्याकडे माळ नाही, तर त्यांनी एका ठिकाणी 15 मिनटं बसून आपलं मन स्थिर ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही 15 मिनटाचा टायमर लावू शकतात. जो कोणी पहिल्या वेळेस 11 माळींचा जप करत असेल किंवा पहिल्यांदा आता करणार आहे, त्याचं मन पहिल्या वेळेस जपामध्ये अजिबात लागत नाही. खूप घाणेरडे विचार येतात. मन कुठंतरी भरकटत असतं. तुम्ही तो कंटिन्यू चालू ठेवलं तर तुमचं म्हणजे 2-3 दिवस तसं होईल, नंतर तुमचं मन त्याच्यामध्ये रमायला लागेल. जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात जातो किंवा देवाच्या जवळ जायला लागतो तेव्हा आपल्यामधील जे हितगुण असतात, हितशत्रू असतात, म्हणजे काम, क्रोध, मत्सर, मोह जे असतात ते आपल्याला त्या देवांपर्यंत पोचण्यासाठी आड घालत असतात. पण आपण त्याकडे लक्ष न देता नामस्मरण करत राहिलं, माळे जप करत राहिला तर एक वेळेस आपलं मन त्यामध्ये रमायला लागतं. मग आपलं मनसुद्धा स्थिर होतं आणि आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येत नाही.
जोपर्यंत आपलं कर्म वाईट कर्म कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे अडचणी येतच राहतात. पण कोणी काय करतं, माळी जप करायला घेतो की हां मी नामस्मरण करेल, 2 दिवस करतो, मग त्याला खूप त्रास होतो. त्याचं मन लागत नाही माळी जप करायला किंवा त्याचं मन नाही लागत नामस्मरण करायला आणि तो मध्येच सोडून देतो आणि मग नामस्मरण करतच नाही. पण असं न करता त्याकडे लक्ष न देता थोडे दिवस त्रास सहन करावा, नंतर तुम्हाला ते काही होणार नाही, तसे वाईट विचारसुद्धा येणार नाही. हळूहळू मग तुम्हाला त्याची सवय व्हायला लागेल. मी श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ याचा मंत्र असा षडाक्षरी मंत्र जप करू शकतात. समजा तुम्हाला खूप क्रोध येत असेल, म्हणजे खूप चिडचिड होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला खूप क्रोध येत असेल, तुमचं मन स्थिर होत नाही, तर तुम्ही नामस्मरण करून बघा तुमचं मन आपोआप स्थिर व्हायला लागेल. बघा, आपण 11 माळी जप करायला घेतला तर आपल्याला अनेक अडचणी येणारच आहे. कारण आपलं मन हे खूप चंचल असतं, ते एका जागेवर स्थिर राहत नाही. तुम्ही 11 माळी करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला 11 माळी करण्यासाठी इतका टाईम नाही, तर तुम्ही घरातील जे काही काम करत असाल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकतात. नामस्मरणाचे खूप असे फायदे आहेत. तुम्ही एकदा सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घ्या. माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून बघा आणि मग अनुभव घ्या आणि मला सांगा अनुभव येतो का नाही, तुमच्या स्वभावामध्ये चेंज होतो का नाही, तुमच्या घरामधील वातावरण बदलतं का नाही, मला नक्की येऊन कळवा. कारण नामस्मरणाचे खूप फायदे आहे, अगणित फायदे आहे. 24 घंट्यामध्ये 24 मिनिटसुद्धा आपण देवाला देऊ शकणार नाही तर आपलं जीवनच व्यर्थ आहे ना, हो की नाही? भलेही तुमच्याकडून दुसरी सेवा नाही झाली किंवा भलेही तुमच्याकडून पोथी वाचणे नाही झाली, भलेही तुमच्याकडून कोणते ग्रंथ वाचणे नाही झाले तरी चालेल, पण देवाचे नाव तुमच्या मुखात असलेच पाहिजे. खूप स्वामी भक्त करत असतील, नामस्मरण करत असतील, त्यांना खूप असे असंख्य अनुभव आले असतील. नामस्मरणाने सुद्धा अनुभव येतो बरं का, तुम्ही करून बघा. असं नाही की पोथी वाचल्यानेच अनुभव येईल, असं अजिबात नाही. नामस्मरणाने सुद्धा अनुभव येत असतो. तुम्ही फक्त 8 दिवस करून बघा 11 माळी जप आणि बघा तुमच्यामध्येच वेगळं एनर्जी येईल. तुम्हाला थोडे दिवसच त्रास होईल, नंतर तुम्हाला त्रास होणार नाही आणि नंतर तुमचं मनसुद्धा नामाच्या गोडीमध्ये रमायला लागेल. स्वामी नेहमी म्हणत असतात, जो मला जपतो मी त्याला जपत असतो. मग आपण स्वामींना जपायलाच हवे ना. नामस्मरण करून तर बघा आणि काय अनुभव येतो हे मला नक्की शेअर केला. अशी छोटीशी माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी आज सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.